वरती खूप प्रश्न उपस्थित केले लोकांनी की असं आहे की जाणीवपूर्वक मुसलमानांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी SIR करून त्यांची नावं काढली आणि भाजपला फॉर असलेल्या लोकांची ठेवली आणि हे जे काही वोटिंगचं पर्सेंटेज आहे ते वाढवून तिथे जागा जिंकल्या असा एक आरोप आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? जवळपास 85 लाख लोकांची नावं काढली आहेत SIRच्या माध्यमातून. हे बोलणारे त्यांना माझा एक उलटा प्रश्न आहे की 93% मतदान झालं म्हणजे 7% कमी झालं आहेत त्यांचं. मग योगेंद्र यादवने त्या 7% लोकांना मतदानाला का आणलं? 27 लाख गेले म्हणता तुम्ही, मग 6 कोटी जे मतदार आहेत त्यातले 7% नाही म्हणजे जवळजवळ 42 लाख होतात. त्या 42 लाख लोकांना मतदानाला आणायची जबाबदारी कोणाची? योगेंद्र यादव सारख्यांची आहे ना. का नाही आणलं तुम्ही? म्हणजे तुम्हाला गोंधळ घालायचा आहे. तुम्हाला त्या 27 लाख लोकांना आणायचं होतं असं बिलकुल नाही. तुम्हाला डिस्ट्रप्शन निर्माण करायचं होतं. पण मुद्दा असा आहे की यातूनही नाहीये. ही बऱ्याच प्रमाणात मेलेल्यांची मतं होती किंवा 2 कारणांनी SIR बद्दल ब्लेम केलं जातं. एक लक्षात घ्या की जे तिथून सोडून गेलेत जागा, जे तिथून मरून गेलेले त्या नावावर बेधडक खोटं मतदान होत होतं. आणि दुसरी गोष्ट ती आपल्या विरोधात जाणार आहेत. आता त्या EVM मुळे तुम्हाला कळतं नाही या बूथवर आपल्याला किती मत आहे, तर त्यामुळे मग त्या लोकांना बाहेरच पडू द्यायचे. हे थोपवल्यामुळे ते 93% मतदान झालं. पण त्यापेक्षाही SIR हे व्हायला पाहिजे ना. तुम्ही कोऑपरेट करायचं होतं. तुम्ही एकट्या UP मध्ये मला वाटतं 1 कोटीपेक्षा अधिक कापली गेली, गुजरातमध्ये गेली, तमिळनाडूत गेली. तक्रार फक्त बंगालमध्ये का होती? तक्रार बंगालमध्ये का होती? तर त्यांची अशी अपेक्षा होती डिले करून करून आपण शेवटी SIR शिवाय मतदान घेऊ. हा ममताचा डाव होता आणि तो फसला. त्यांना एवढी अपेक्षा नव्हती की निवडणूक सुप्रीम कोर्ट हे डिलीट करणं मान्य करेल. डिलीट नाही झाले. मग त्यांनी अमुक नाही केंद्रीय नको तर चटकन कपिल सिब्बल अतिशहाणा द्यायला पाहिजे कामा. तो म्हणाला हे नाही चालणार. मग कोर्टात सांगितलं मग ठीक आहे बाहेरचे आणतो, ओरिसाचे आणतो, बिहारचे आणतो. आणि त्यांनी जे न्यायिक अधिकारी आणले ते एक एक कागद एक एक अक्षर तपासत बसले. जनरली ऍडमिनिस्ट्रेशन मधला माणूस फार डिसिजन घेतो. न्यायिक प्रशासनातला वेळ काढू असतो. त्याला तारीख देण्याची सवय असते. आणि त्यामुळे ममता आपल्या जाळ्यात फसत गेली. त्यामुळे SIR होणं काही करायला लागू नव्हतं. आणि तेवढ्याने नाही का कुठचंही षटकर्णो विद्यते मंत्र असं म्हणून 6 कानांनी जी ऐकली गोष्ट तिथे कारस्थान संपतं. इथे एवढ्या लाखो लोकांना घेऊन कारस्थान करणार का? पण गंमत अशी असते की तू मगर दिन को रात कहो कहेंगे तसं असतं. म्हणजे तुला आवडलं ना की मग ते तसं म्हणतो. चल तर तसं हे लोक त्या भ्रमात आहेत. आणखीन एक बंगालमध्ये आपण पाहिलं किंवा इतर ठिकाणी आपण पाहिलं की मुस्लिम वोट बँक त्याच्यावर जी राजकारण होत होतं ते आता कुठेतरी बंगाल नंतर असं वाटतं की ते संपलेलं आहे. तर हे परत वापस त्याची अपीसमेंट पॉलिटिक्स जी आहे किंवा मुस्लिम व्हिटो ज्याला म्हणू वोट बँकेचा, तर ते आता कायमचं संपलं असं आपल्याला मानता येईल का? खरं म्हटलं तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे की 17 किंवा 20% काय जास्तीत जास्त मुस्लिम 18%. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अल्पसंख्याक म्हणणं बंद करा असं म्हणून. दे आर सेकंड लार्जेस्ट मेजॉरिटी. दे आर नॉट मायनॉरिटी. दे आर सेकंड लार्जेस्ट मेजॉरिटी. आणि दरवेळेला तुम्ही हे करा ते करा. आता बघा तो केरळमधला मुख्यमंत्री कोणामुळे झालाय? तो राहुल गांधीला नको होता ना. बरोबर. पण मुस्लिम आमदारांचा पाठिंबा पाहिजे म्हणून तो केलाय. तर ते करतातच. ते करतात आणि त्यामुळे मुस्लिम व्हेटो आता संपलाय. 4 राज्य ही शेवटची शाखा होती त्या बँकेची. बंगाल, UP, बिहार, आसाम आणि बंगाल ही शेवटची ब्रांच आहे ती दिवाळखोरीत गेली. त्यामुळे आता हे खुद्द तुमचा योगेंद्र यादवने सारख्यांनी लिहून पण सांगितलं आता मुस्लिम वोट बँकेवर विसंबून निवडणुका लढवता येणार नाही. हा फरक होतो म्हणजे. आणि हे जेव्हा अमित शहा किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची काय असेल टीम मला माहित नाही कुठे, पण हे दिसणारे 2 चेहरे हे कॅल्क्युलेटेडली सगळं राजकारण करतात.
कॅल्क्युलेटेड. तर त्यांच्याशी लढताना किंवा त्यांना हरवायला जायचं असेल तर तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागतो, बारकाईने. कारण ते तुमचाही इथे उपयोग कसा करून घ्यायचा याचा विचार करतात. म्हणजे एखाद्या निवडणुकीत राहुल गांधी उतरणार नाहीत तर अमित शहाना 8 दिवस झोप लागणार नाही हो. हे उत्तर प्रदेशमधून राहुल गांधी स्वतःला विड्रॉ केलं, मग आता त्याच्या जागी कोणाला आणणार? अहो 11ची टीम खेळवावी लागते ना. तेव्हा राहुल गांधी त्यांनी पक्का एक परमनंट आहे राहुल गांधी टीम मध्ये. तेव्हा सांगायचा हेतू असा की हे इतकं बारकाईने अभ्यास करतात, बारकाईने अभ्यास करतात. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, ते आज तक रेडिओ म्हणून त्याचे ते ऑफ द एअर रिपोर्टर्स म्हणून, त्याच्यात ते त्यांचे रिपोर्टर बोलताना एक फार सुंदर व्हिडिओ. मला गंमत वाटली की हे लोक आधी का सांगत नव्हते. म्हणजे गंमत अशी असते ना की मला जास्त कळलंय म्हणून मी अधिक मीठ मिरची लावून सांगतो, असं जे असतं ना. तसं संघाच्या लोकांनी असं सांगितलं 1,60,000 बैठका केल्या बंगालमध्ये, 1,60,70,000 केल्या. आता हे आज तक वाले सांगतात 6 लाख बैठका केल्या. मग तुम्हाला माहिती होतं आधी का नाही सांगितलं. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट तुम्ही ऐकली असेल बंगालच्या बाबतीत की बीजेपी के पास केडर नाही, ममता के पास केडर आहे. मला एकाने विचारलं आमच्या त्या अवनीशने, म्हटलं हाँ हमारे मुंबई में भी दाऊद इब्राहिम के पास केडर है, छोटा राजन के पास केडर है, अगर उसको केडर बोलते तो ममता के पास केडर है, ममता के पास कोई केडर नाही. आणि म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, संघाचा प्रचारक तुमच्या बाजूला बसलाय, तुम्हाला कळणार सुद्धा नाही तो काय बोलतोय त्याच्यावर. हे पहिलं लक्षात. हे सगळे हमजा अल मजारी आहेत. संघाचा प्रचारक म्हणतात ना, तो निघून गेल्यावर तुम्हाला कळणार तो झस्किरत होता. तुम्ही त्याला हमजा म्हणून एंटरटेन करता. तेव्हा म्हटलं या पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लेन्सकार्टच्या चष्म्यातून संघाकडे बघू नका. हे मी सगळ्यांना सांगतो की तुमच्या डोक्यात जे असतं मग ते दिसायला लागतं, तुम्ही ते बघता. समोर आहे ते तुम्ही बघत नाही ना. त्यामुळे प्रश्न काय विचारला तो मुस्लिम राजकारणाचा मुस्लिम. तर त्यामुळे मुस्लिम तो तुमचा प्रशांत किशोर सांगत होता ना की ममता 30 पासून सुरू होते. म्हणजे भाजप जेव्हा 0ला सुरुवात करतो तेव्हा ममता 30% सुरुवात होते, ती मार्जिनलाइज केली. एक गोष्ट सोपं असते तुम्हाला सांगतो की 2012च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मोदींनी त्या मौलानाची टोपी देत होता ती परत दिली, आठवते तुम्हाला? त्याचे व्हिडिओ 10-15 लाख वेळ दाखवले गेले. पण या मूर्खांना कळलं नाही की ते तुम्ही दाखवावेत म्हणूनच मोदींनी ते केले. याचं कारण समजून घ्या मित्र. की आपण कुजबुजतो, आपसात बोलतो, कुठेतरी खासगी बोलतो, तर ते लोक कधी वंदे मातरम म्हणत नाही. तुम्हाला टोप्या घालून इफ्तार करायला जायची गरज काय? हे वाटतं की नाही? हो. हे करोडो लोकांच्या डोक्यात होतं की यांना तिकडे जायची गरज काय. ती टोपी परत दिली ना, एका दिवसात मोदींनी त्या सगळ्यांना हिंदू वोट बँक बनवली. अरे यार, एक तो शेर निकला. ही जी भावना असते ना ती वोट बँक बनवते. ती वोट बँक 2012 मध्ये तयार झाली आणि ती पसरत गेली आहे. हे इकडच्या लोकांना अजून स्वीकारता येत नाहीये. त्यामुळे मुस्लिम वोट बँक, हिंदू पोलरायझेशन असे शब्द असतात बघा. हिंदू कन्सोलिडेशन. हिंदू वोट बँक बोलत नाही, पण वोट बँक बोललं तर 70% होते. पण ती वोट बँक बनवली कोणी? तुम्ही बनवली. तुम्ही बनवली. फक्त मी खूप एक गमतीशीर किस्सा सांगतो नाही की संघामुळे किंवा संघाच्या संस्कारामुळे वगैरे भाजपमुळे मोदी सारखा माणूस तयार झाला. पण सेक्युलर पॉलिटिक्स मध्ये कसं राजकारण करावं हे त्याला सेक्युलर बदमाशांनी शिकवलं. तो त्या बाबतीत एकलव्य आहे. फक्त हे सगळे द्रोणाचार्य म्हणता अंगठा दे.
तो अंगठा दाखवतो, देत नाही. बरोबर भाऊ. हा फरक आहे, हा आधुनिक एकलव्य आहे. त्यामुळे त्याला यांच्याशी किती म्हणजे तुम्ही त्याच्याशी बदमाश वागाला तो तुमच्याशी 10 बदमाश आहे. तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक वागा, नो प्रॉब्लेम. आता आपण पाहिलं बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं एवढं डेंजर पराजय झालेला आहे, तर आता त्यांचं काय होईल पुढे? राजकीय भवितव्य कसं असेल? चंद्रबाबूंसारखं होईल की उद्धव ठाकरेंसारखं होईल? त्यांच्याकडे मुद्दा असा आहे ना की मी तेच म्हटलं ना की भाजपला हरवायचं का ते ठरवा का. तुम्ही विचार करा की 1984 मध्ये भाजप पहिली निवडणूक लोकसभेची लढली, 2 खासदार आले, 2 ने 1च आला होता. दुसरा आंध्रमधला होता, तो रामारावांच्या कृपेने आला होता. 1च गुजरात मधून आला, तो भाजपचा होता. पण त्यानंतर भाजपने ठरवून प्रयास सुरू केला आणि तो प्रयासाचा तुम्ही उद्दिष्ट टार्गेट लक्षात घ्या की 77च्या जनता पार्टीच्या विजयातून एक गोष्ट स्पष्ट झाली होती राजकारणामध्ये की काँग्रेसला मतदार हरवू शकतो. ही डॉक्टर राम मनोहर लोहियांची थिअरी होती. डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला प्रबोधनकारांना मुलाखत दिली होती बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला, तेव्हा बाबासाहेबांना प्रबोधनकार म्हणाले होते की तुम्ही संयुक्त महाराष्ट्र समितीत या शेड्यूल कास्ट फेडरेशन घेऊन. तेव्हा बाबासाहेब म्हणाले सगळे एकत्र येणार असाल तर मी येईन, तुमची सगळी वैचारिक वगैरे खुंटीला टांगून ठेवा, नाही ते बदमाश काँग्रेसवाले तुम्हाला महाराष्ट्र देणार नाहीत. आणि संयुक्त महाराष्ट्र समिती हा तसा गठबंधनाचा पहिला प्रयोग आहे. आणि आले हिंदू महासभा, जनसंघ, कम्युनिस्ट सगळे एकत्र होते ना, सोशलिस्ट वगैरे, संयुक्त महाराष्ट्र. तर 77 मध्ये त्याचा मोठा प्रयोग झाला. पण त्यानंतर 84च्या पराभवात भाजपच्या ठराविक लोकांनी विचार केला की आपल्याला ही लिगसी घ्यायची, ही विरासत आपल्याकडे आली पाहिजे. आणि मग प्रयत्नपूर्वक जिथे शक्य तिथे आघाड्या करा, नसेल तिथे एकटं लढा, पण आपला विचार आणि आपली भूमिका पुढे घेऊन जायची. आणि काँग्रेसला रिप्लेस करायची असेल तर भाजप करू शकतो, ही मानसिकता निर्माण केली. महाराष्ट्रात काय होतं बघा, महाराष्ट्रात शिवसेना आणि शरद पवार, शिवसेना आणि भाजपला वाढवण्यामध्ये शरद पवारांचं योगदान मोठं आहे. शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, रिपब्लिकन पार्टी असे जे छोटे छोटे इतर सगळे विरोधक होते, या सगळ्यांना पुलोदमध्ये आणले आणि एक दिवस पवारच तिकडे गेले. हे सगळ्यांची अवस्था इतकी वाईट होती, मी बघितलं जाऊन. जनता पार्टी, शेकाप वगैरे, म्हणजे जत्रेत हात आईचा सुटल्यावर पोर जसं सैरवैर होतं ना, तसे सगळे पक्ष झाले होते. पवार गेले काँग्रेसमध्ये, आमदार गेले, मतदार गेला नव्हता. तो मतदार हे पण जनता दल घेऊ शकलं असतं, बीजेपी घेऊ शकलं असतं, पण तिथे त्या पोकळीमध्ये बाळासाहेब ठाकरे शिरले आणि मुंबई ठाण्यातली शिवसेना महाराष्ट्रव्यापी झाली. आणि मग भाजपने त्यांच्याशी हे केलं. आज भाजप जिथे पोहोचलंय आणि म्हणून त्याच्यात मध्ये शरद पवारांचं योगदान आहे. त्यामुळे तुझे म्हणतो की ह्या लोकांचं भवितव्य काय, रिबाउंड होईल की नाही, म्हणजे असं ती फायटर स्पिरिट आहे तिचा, ममताचा. सो मग कारण की तिने जो डाव्यांसोबत संघर्ष केला, तिच्या आधी तिचा जो उदय झाला डाव्यांसोबत फाईट करूनच झालेला आहे. सो आता ती परत रिबाउंड करू शकेल, रिबाउंड करू शकेल. पण तीच काँग्रेस आहे ना, तिने काँग्रेस बरोबर विलीन व्हावं. ती काय, तो ISRCP काय, हे सगळे पक्ष हे बेसिकली काँग्रेसमधून आलेले. काँग्रेसमधल्या नाराज लोकांनी वेगळं होऊन जे स्थानिक पातळीवर पक्ष निर्माण केले. क्षेत्रीय पक्ष म्हणजे काय आहेत बघा तुम्ही, त्यांची विचारधारा म्हणजे काय. ऍक्च्युअली बंगालच्या निवडणुकीतून समोर आलेलं सगळ्यात मोठं कन्क्लुजन म्हणजे डेथ ऑफ आयडिया ऑफ इंडिया, ओरिजिनल इंडिया इज रायझिंग. आयडिया ऑफ इंडिया संपते, सोकॉल्ड नेहरूंच्या कल्पनेतला भारत, खरा भारत जागतोय आणि तो तोत्या भारताला संपवतोय, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला आज आठवत असेल तर ते सोमनाथ चॅटर्जींचं एक, ते सभापती झाले तेव्हाचं एक वाक्य आठवतं. त्यांना मुलाखत घेतली ते NDTVवर. ते म्हणाले तुमचा आदर्श पार्लमेंटरी बोर्ड, ते म्हणाले श्यामाप्रसाद मुखर्जी.
ते जनसंघाचे संस्थापक, हे कम्युनिस्ट खासदार. तर त्या दिशेने भारत वाटचाल करतोय. आणि मी सांगितलं सच परेशान होत आहे, पराजित नाही होत. याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास. आणखीन एक होतं की जसं विनयजींनी त्यांच्या प्रास्ताविकमध्ये म्हटलं की भद्रलोक हा जी ग्रुप आहे किंवा समूह आहे बंगालमधला, तो आता मोठ्या प्रमाणामध्ये भाजपकडे आलेला दिसतोय. हे मनपरिवर्तन आहे की फक्त हवा बघून रुख बदलला नाही, आत्ताचा हिंदुत्वाचा विजय असं मी मानत नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणे म्हणतो, ते जे उत्तर त्या बाईचं होतं, गला दबाकर अल्लाहू अकबर बुलाओगे क्या, आम्हाला अल्लाहू अकबर म्हणायचं नाही. भाजपचं हिंदुत्व तिथपर्यंत मर्यादित आहे, ते तुमच्यावर लादत नाही. तुम्ही ममतानी अतिरेक कुठे केला, किंवा आज राहुल गांधी वगैरे अतिरेक कुठे करतायत की ते मुस्लिमांना खुश करण्यासाठी हिंदूंना दिवसाचा अपमानित करायचं आणि त्याची आलेली प्रतिक्रिया. आम्हाला कोणाला मारायचं नाही ना, आम्हाला कोणाला मारायचं नाही, कोणाला संपवायचं नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अनेक जण मला हा प्रश्न विचारतात की एवढं मोठं पॉप्युलेशन, ते त्या कुठचा तो धुरंधर मधला डायलॉग आहे ना, हिंदू डरपोक कौम है, गुर्दे भर का दम है वगैरे वगैरे. डरपोक हिंदू कौम नाही, हे डरपोक होते ते कन्वर्ट झाले, आम्ही टिकून राहिले. डरपोक होते ते कन्वर्ट झाले, तो गुर्दे भर का दम दिखाया तो घर वापसी हो सकते. डरपोक लवकर कन्वर्ट होतात. क्या बात आहे. भद्र लोक सुद्धा डरपोक असतात. एक स्टॅलिनचं एक वाचलं होतं, जेव्हा स्टालिन सत्तेत आला तेव्हा या सगळ्या लेफ्ट तिथले जे बुद्धिजीवी होते त्यांच्याकडून त्यांनी आपण वैचारिक गद्दार कसे होते लिहून घेतलं होतं. सगळ्यात लवकर शरण बुद्धिजीवी जातात, सगळ्यात लवकर शरण जातात. तुम्हाला सांगतो 1974 मध्ये जेव्हा जॉर्ज फर्नांडिसनी चक्का जाम रेल्वेचं सगळं आंदोलन केलं होतं, तो मोडलं कसं इंदिराजींनी माहिती आहे का? रेल्वे मधला हायएस्ट पेड वर्कर असतो तो मोटरमन असतो. त्यांच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना इंदिराजींनी पकडलं आणि फक्त 12 तास पाण्याशिवाय ठेवलं होतं. त्यांना पाणी पण द्यायचं नाही. त्या पदाधिकाऱ्यांनी पहिला संप मागे घेऊन गाड्या धावायला सुरुवात केली. बाकीचा कामगार होता तो बिचारा राहायला उशिरा. तेव्हा हे सगळं बोला, तुम्हाला सांगतो 99% लोक असतात ना, त्यांना कसलीही तक्रार नसतो, कसलीही तक्रार. तो अजित अंजुम आज आहे ना, तो सगळीकडे फिरतो. तो कुठेतरी बिहारच्या निवडणुकीच्या वेळेला असा माईक घेऊन, आणि तो तुम्ही बारकाईने बघा, तो खोटारडा आहे हे त्याच्या बॉडी लँग्वेज वरून कळतं. तसा फोन होतो, अच्छा ये अभी क्या है, हा बोलतोय अक्षयचा ऐक ना तू. तो माईक अक्षय समोर ठेवतो आणि इकडे तिकडे बघत राहतो. तर तो एक असाच सामान्य माणूस होता कुठचा तरी त्या बिहारच्या कुठच्या तालुक्याच्या गावातला. तो नाही इतनी बेरोजगारी है, इतनी महंगाई है, तो माणूस म्हणा किधर है, इधर है, इधर है, इधर है, इधर है महंगाई. तो नहीं है, किधर है, 15,000 का फोन लेके घूम रहे हो, महंगाई की बात करते हो. त्याने अशी सालं काढली. तर हे गंमत कशी होते माहिती का, की सामान्य माणसाला नसते तक्रार. या देशामध्ये शास्त्रीजींनी एक वेळचं जेवण सोडा सांगितलेलं आहे. शास्त्री पंतप्रधान होते या देशाचे. आज सोनं खरेदी करू नका म्हटलं तर गदारोळ. हे कुठच्या जगात जगतात ही माणसं यावर बोलणारी आहेत. त्यांना हा देश माहिती नाही. दे आर लिव्हिंग इन आयडिया ऑफ इंडिया, नॉट रिअल इंडिया. विद्यापीठातून रिसर्च पेपर येतात, त्या रिसर्च पेपरच्या आधारावर बोलतात. यांना माहिती नाही भारत काय येतो. मी रस्त्यावरचा माणूस पुढे एसटी स्टँडवर बोलत, मी ऐकत बसतो त्यांचं. तर ते मनातलं बोलतात आणि ते आयडिओलॉजिकली करप्ट नसतात. जे आहे ते जेन्युइन.
जेन्युअन असतं ते येतं. आणि त्यामुळे या लोकांना बाउन्स बॅक व्हायचं असेल तर मला विरोधी पक्षांना बाउन्स बॅक व्हायचं असेल सोपं आहे. सगळ्या विरोधी पक्षांनी आपापल्या पक्षातले प्रवक्ते सॅक करून टाकायचे, पक्षातून काढून टाका. दुसरा पाऊल, पक्षातला कोणी कुठच्या पेपरमध्ये त्याचा फोटो आला, स्टेटमेंट आलं, टीव्ही चॅनल होते, त्याला काढून टाका. मीडियामध्ये दिसेल तो पक्षात नालायक, तिथे ते पक्ष परत उभे राहू शकते, तिथे उभे राहतील. बंगालची निवडणूक भाजप हरणार, हे 4 तारीखच्या दुपारपर्यंत त्यांना हरावंच लागेल असा पण मी एक व्हिडिओ केला होता. पण दुपारी 12 नंतर निकाल लागेल. आणखी नाही का भाऊ ह्याला जोडूनच की आता हा जो निकाल आहे तो बंगालपुरता मर्यादित आहे की आता जी युपीची निवडणूक आहे किंवा त्यानंतर 29ची निवडणूक आहे त्याचं ट्रेलर आहे, समजू शकतो आपण असं? पहिली गोष्ट म्हणजे 24च्या निकालानंतर जेव्हा देवेंद्रांनी सांगितलं की आम्ही नॅरेटिव्ह मध्ये हरलो, तेव्हा मी ते कॉन्ट्राडिक्ट केलं होतं की भाजप नॅरेटिव्हने हरला नाही. भाजप 24ची निवडणूक हरला हाच नॅरेटिव्ह आहे, हे पहिलं लक्षात घ्या. तुम्ही पण त्यांच्यामध्ये फसता. भाजप, कारण तुम्ही मला 2 लाखाचा फरक होतो, अर्धा टक्का पण आघाडी आणि युतीमध्ये फरक नाहीये, 0.3%. तुम्ही आळस केलात. आणि हे देवेंद्रांनी परत पुढचे 4 महिने सांगितलं की 3-4% मतदार आपण बाहेर काढले तर निकाल उलटे होतील, विधानसभेला झाले. अजूनही आपल्याकडच्या अॅनालिस्टांना ते कळत नाहीये. हे कसं असं तुम्हाला सांगतो की माझा एक मित्र माझ्या मुलीला 5-6 वर्षाची असताना बघितलं होतं त्याने. तो गेला अमेरिकेला, 15 वर्षांनी आला आणि तिच्यासाठी फ्रॉक घेऊन आला. काय करायचं? थिअरी आणि फॅक्ट्स मधला फरक कळला तुम्हाला? हे लोक अजूनही कुमार केतकर वगैरे मंडळी येत नाही, ही 2000च्या पुढे आलेलीच नाहीये. त्यांच्या दृष्टीने 2026 वगैरे नाहीये. तुम्ही बिहार, बंगाल, महाराष्ट्र, हरियाणा हे निकाल बारकाईने बघा, तुम्हाला कळेल की मतदार जातीतून बाहेर पडलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीचा विषारी प्रचार गेले 2-2.5 वर्षात केला, त्या उत्तर बंगाल, महाराष्ट्राचे निकाल बघा, मग तुम्हाला कळेल मतदार जाती भीतीतून बाहेर पडलाय. अॅनालिस्ट बाहेर पडाल त्या. पुढे देशात करोना आलाय पण डॉक्टर निमोनियाच्या बाहेर पडत नाही. ट्रीटमेंट कशी करणार? कारण निमोनियाच्या पुढचं काही नाहीच आहे. ही जी भूमिका असते तिथे अनालिसिस, निदान, डायग्नोसिस चुकतं. ते आलं पाहिजे पुढे, हे स्वीकारा. मला जेव्हा विचारतात, मी सगळ्यांना सांगतो माझ्यातले जे चाइल्ड आहे ते मी मरू दिलेलं नाही, भले 80 वयाच्या जवळ आले. पण कुतूहल तुम्हाला हे असं का हे वाटलं पाहिजे. आईन्स्टाईनचा एक कोट आहे फार सुंदर, तोच मूर्खपणा करायचा आणि काय तो परिणाम वेगळा होतो का बघत बसायचं. त्याला सेक्युलरिझम म्हणतात. काय मला म्हणजे समजत नाहीये ते जे डावे कोणी टीव्हीवर बोलतात तेव्हा मी ते एन्जॉय करतो. ते कालपर्यंत तुम्ही काय बोलत होता, आज काय बोलताय. आणि अनेकदा काय असतं की दबावाखाली पण असतं. मी दबावाखाली राहत नाही, मला जे पटलं ते बोलतो. त्यामुळे अनेकांना वाटेल काय भाऊ बोल. मी आता तुम्हाला सांगतो, मी जवळजवळ 3 आठवडे आधी ममता 100च्या खाली राहील तर ते हैराण झाले होते आमचे सगळे मित्र, हिंदी मित्र. तू क्या बात कर रहे हो? म्हणलं बघतो. कारण तुम्हाला मी माझ्या अनालिसिसचा बेस पण तुम्हाला सांगतो. 77 मध्ये जेव्हा निवडणूक होती आणि आमच्या मुंबईला ते जे राजनारायण आले होते, मी त्यांना भेटायला गेलो होतो. म्हटलं रायबरेली में क्या होगा? तो मैं जीत चुका हूं, वोटिंग बाकी आहे. लालू म्हणजे लालूला 100ने गुणा मग राजनारायण कळेल असं कार्टून होतं. मी हसलो तर त्यांना काही विचलित नाही, तेव्हा हसो.
अभी बच्चे हो राजनीति समझनी है, तो मतलब वो बात नहीं है। प्रधानमंत्री के सामने आप खड़े हो, वही तो मतलब क्या वही तो। अरे एक बात समझो, लोगों को राजनारायण को चुनना नहीं है, जनता पार्टी को चुनना नहीं, लोगों को इंदिरा को हराना है, तो मुझे जीतना पडेगा। लोकांना ममताला हरवायचं होतं हे लक्षात घ्या तुम्ही। माझा बेस जो होता अनालिसिसचा तो होता, ज्या प्रकारे लोक बोलायला तयार नाहीयेत, मनात असलेलं बोलायला तयार नाहीयेत। अनेकदा सत्य लोक ऐकायला तयार असतात, आपली बोलायची हिंमत नसते, बस तेवढी हिंमत मी बाळगतो। या पलीकडे काही दिव्य दृष्टी वगैरे काही नाही, काही नाही। तुम्हाला सांगतो की मोठा फरक तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंजाबमध्ये दिसेल। बंगालमधून जी सुनामी निघाली ती पाकिस्तान पर्यंत पोहोचलेलं, सोपं नाहीये। लाहोरमध्ये 13 जागांची नावं बदलली, लक्ष्मी चौक वगैरे नावं परत आलीत, ते कळतं। आणि तिथे मग तुम्हाला कळेल मी कन्वर्ट झाले ते डरपोक का म्हणतो ते। जेव्हा ते कळेल तेव्हा बदलायला सुरुवात होते। घर वापसायचं स्पीड वाढेल आता अर्थात। तुम्हाला सांगतो, मला मेसेज काही आलेले आहे, बांगलादेशमध्ये 60 लाख एक्स मुस्लिम आहेत, 60 लाख। खुद्द बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर एक्स मुस्लिम मुवमेंट आहे। जरा हे थोडं 1-2-4 महिने राहू द्या, तर शुभेंदू अधिकारी त्या एक्स मुस्लिमच्या मागे उभं राहिला की ती मुवमेंट घर वापसीची होणार आहे। आणि टाळ्या वाजवू नका, हे परत बोंगलत फिरू पण नका। या गोष्टी हळूहळू होत असतात, जरा अलमजारी व्हायला शिका। आणखी नाही काय शेवटचा प्रश्न, त्यानंतर आपण माईक याच्यासाठी ओपन करूया। 3-4 प्रश्न आपण ऑडियन्स मधनं घेऊयात। इन्फिल्ट्रेशन किंवा घुसखोरी ह्याचा खूप मोठा इश्यू राहिला इलेक्शनमध्ये, त्याच्यावर खूप चर्चा झाली, आधीपासून आपण त्याच्यावरती चर्चा ऐकतोय। तर इन्फिल्ट्रेशन जे आहे ते आता कमी होईल किंवा थांबेल असं वाटतंय का तुम्हाला भाजप सत्ता आल्यानंतर? नाही, आपल्याला ते आपण केलं ना सगळं, काय म्हणतात ते, 2 गज दूरी मास्क जरुरी होतो ना। तर पहिल्यांदा इन्फ्लक्स थांबवायचं असतं, नळ बंद करायचं, मग लादी पुसायला घ्यायची। आता ते येताना आपण पुसतोय का, त्या कुंपण काय ते करायला घेतलेलं आहे। पण त्याच्याबरोबर आणखीन एक काम चालू आहे। लीगल प्रोसेस फार लांबीची असते, ते आयडेंटिफाय करा, त्यांनी हो म्हटलं पाहिजे, अमुक तमुक। त्याच्यापेक्षा होडीत बसवलं आणि बघा पलीकडे दिसते, बघ तिकडे परत आला तर गोळी घालू, पण परत येतो तो घुसखोर होतो ना। तर ते हे चालू आहे आता, पण याच्यावर बोलायची गरज नाहीये, बोलायची गरज नाही। तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट सांगता येणार नाही, पण दूरगामी टार्गेट मला असं दिसतंय, हा अंदाज आहे, माझ्याकडे कुठची माहिती नाही, मी अंदाज तुम्हाला सांगतो। कधी कधी अंदाज बरोबर येतात, बऱ्याच वेळेला येतात, हा वेगळा भाग आहे। पण दूरगामी टार्गेट जे आहे हे मूर्ख चर्चा करत आहे मोदी नंतर, काही टार्गेट पूर्ण केल्याशिवाय मोदी हलत नाही, पहिलं लक्षात घ्या। त्याच्यामध्ये फाळणीत 2 गोष्टी दुभंगलेल्या आहेत, एक पंजाब आणि दुसरा बंगाल, दोन्ही जोडल्याशिवाय मोदी हलत नाही। अखंड बंगाल आणि अखंड पंजाब हे 10, 12, 15 वर्ष लागतील का, पण ते आहे। आणि ते डेमोग्राफीनेच केलं जाईल, हे पण मी तुम्हाला सांगतो। क्या बात आहे, बेस्ट। आणखीन सर ओपन करायचा माईक, पियुष सर। नमस्कार भाऊ, इकडे अलीकडेच तुम्ही एका मुलाखतीत तुमच्या म्हणाला होतात की पश्चिम बंगालमधला हिंदुत्वाचा हुंकार पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये मोठे बदल घडवेल। एकीकडे पाकिस्तान आणि बांगलादेशचं डेमोग्राफिक्स खूप चेंज होत आहे, तर हे कसं शक्य होईल थोडं सांगू शकाल का? कशाबद्दल? अलीकडेच तुम्ही एका मुलाखतीमध्ये म्हटला होता की पश्चिम बंगालमध्ये जे काही आता हिंदुत्वाचा हुंकार आहे तो पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये मोठे बदल घडवेल।
एकीकडे या दोन्ही मधलं जे डेमोग्राफिक्स आहे ते खूप बदलत आहे, तर ते कसं शक्य होईल किंवा कशा पद्धतीनं तुम्ही बघता त्याच्याकडे? कसं असतं माहिती का, तुम्हाला अनेकदा तुमच्या विरुद्ध बाजूमध्ये पण तुमचे ऍसेट्स असतात. तुम्ही एक बातम्या ऐकत असाल, अज्ञात कोणतरी आहे त्याने ह्याला मारला त्याला मारला. आतापर्यंत काहीतरी 57 वगैरे भारतात घातपात करणारे पाकिस्तानात मारले गेले. माझ्या माहितीप्रमाणे 1000 लोक आपले तिथे आहेत असे. तिथे कोणालाही मनात आलं की उडवू शकतात. अगदी हाफिज, तो शहीद हाफिजला पण मारू शकतो. तर मला ज्याच्याकडून माहिती मिळाली त्याला म्हटलं, पण तुम्ही हाफिजला उडवणार नाही. तुम्हाला हो, पण असं तुम्हाला का वाटतं? म्हटलं, बुद्धिबळाच्या पटावर राजाला मारायचं नसतं, जेरीस आणायचं असतं. त्याच्याकडे बोट दाखवायला जागा असली पाहिजे ना. हा शतरंज का खेळ म्हणतात तसा असतं. त्यामुळे हे बदल हळूहळू केले जात असतात. आणि आपल्यालाही माहिती नसतं समोरच्या बाजूला कोण कोण काय काय करत. तुम्हाला असं वाटतं अचानक बंगालमध्ये मग निवडणुका झाल्या आणि कोण तो रहमत आलाय, त्याच्यामागे खेळी चालू असतात. पण त्याच्या तुम्हाला मिळालं तर एक मायकेल मायर नावाचा पत्रकार लेखक आहे, त्याचं पुस्तक आहे द इयर दॅट चेंज द वर्ल्ड म्हणून. मुद्दाम वाचा तुम्ही, मग तुम्हाला कळेल. तुम्ही रोज वर्तमानपत्र चॅनेल बघता, म्हणजे तुम्ही किती शुद्ध मूर्ख आहात. हा माणूस असा आहे की तो तरुण पत्रकार होता आणि तो न्यूज वीक नावाचं जे अमेरिकन मॅगझिन आहे त्याचा युरोप ब्युरोमध्ये होता. आणि त्याला बर्लिनमध्ये जावं लागलं. जेव्हा बर्लिन ईस्ट आणि वेस्ट होतं, त्याने भिंत पडताना बघितली, अशी पाडली जाताना बघितली. आणि त्याने त्याविषयी लिहून कळवलं. न्यूयॉर्क मधल्या त्याच्या संपादकाने तो लेख फाडून टाकला. हा काय मूर्ख लिहितो म्हणे. आणि त्याने त्याच्या नावावर तिथे बसून लेख लिहिला, तो छापून आला. कळलं तुम्ही रोज काय वाचता ते? तुम्ही काय वाचता, काय ऐकता? म्हणजे तिथे बसल्या नॉयडा मधल्या लोकांना जेवढा बंगाल माहिती आहे तेवढा बंगाली लोकांना सुद्धा माहिती आहे. आता बोलतायत पोपट सगळे. तेव्हा सांगण्याचा हेतू असा, या गोष्टी पडद्यामागे इतक्या चालू असतात की त्या डिटेल सांगता येतं. आणि तुम्हाला आधी सांगितलं तर शत्रू जागावेल. मला माझे 2-3 अनुभव आहेत. मी जसं आता तुम्हाला चिकन नेक बद्दल बोललो, तसंच मी एअर स्ट्राईकच्या आधी पण मी एक फेसबुक पोस्ट टाकली आणि मला संबंधितांचा मेसेज आला की तुमची अक्कल खूप चालते, अनेकदा ती बरोबर ठरते, पण आपल्याला लोकांना कळणार नाही. पण शत्रू जागा होतो तेवढा तरी करू नका. ते सांगण्याचा हेतू असं की ह्या गोष्टी पडद्यामागून होत असतात. पडद्या आणि हे लॉंग टर्म प्रोजेक्ट असतात, एका दिवसाचे नसतात. स्लोली स्लोली त्याचे टप्पे गाठले जात असतात. तेव्हा बंगाल हा 10-15 वर्षाचा प्रोजेक्ट होता. एवढं सोपं नाहीये की गेले आणि आता निवडणूक आयोगाने केलं एवढ्यावर नाही होत. त्याच्यामध्ये फार मोठं चालतं. आणि पाकिस्तानमध्ये पण फार मोठे बदल तुम्हाला बघायला मिळतील.